परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती आता जाहीर झालेली आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा आमच्याच हक्काची आहे असं म्हटले, तर दुसरीकडे भाजपने देखील आता काही मुद्दे मांडत या जागेवरती जोरदार दावा ठोकलाय। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर आता महायुतीमधल्या या दोन पक्षांमध्ये येत्या काळात घमासान होण्याची चिन्ह जी आहेत ते दिसून येऊ लागलेले आहेत। त्याच्यामुळे भाजपने नेमके कोणत्या मुद्द्यांच्या आधारे या जागेवरती दावा ठोकलेला आहे, महायुतीमधला तिसरा पक्ष म्हणजे शिवसेना नेमकी कोणाला साथ देणार आणि महत्त्वाचं म्हणजे आकडे नेमकं काय सांगतात पाहूयात याचाच हा खास रिपोर्ट। पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या जागेवर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिले। आज मितीला राष्ट्रवादीकडे 344 मतं आहेत। 2010 आणि 2016च्या सलग 2 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी बाजी मारली। मात्र भाजपानं या जागेवर दावा ठोकल्यानं सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला पुण्यातील आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते। राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क आहे असं म्हटलंय। उमेदवार सुनेत्रा वहिनीला अधिकार दिल्यानंतर तो शहरातला आहे का जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला आहे तो सुनेत्रा वहिनीने तो ठरवायचा आहे। 344 पेक्षा जास्त आपल्याकडे 344 पेक्षा जास्त मतदार आहेत आपल्याकडे। तसं बघायला गेलं तर दावा भाजपनं पण केलाय। भाजपचे पण 3 नावं चर्चेत आहेत। राष्ट्रवादी महायुती शेवटी प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे। शेवटी प्रत्येकाला निवडणुकीसाठी इच्छुक असणं पक्षाची निवडणूक असणं काय चुकीचं नाहीये, पण जरी असलं तर शेवटी इथं जिल्ह्याचा जर विचार केला मध्ये तर इथं मतदारांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यादा असल्यामुळं हा इथला हक्क हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। तर दुसरीकडे भाजपनं देखील या जागेवर जोरदार दावा ठोकलाय। भाजपकडे 305 मतं आहेत, म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये जास्त मतांचा फरक नाही। त्यामुळे विजयासाठी लागणाऱ्या मतांची जुळवाजुळव भाजप करू शकतो। त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला निवडून येण्याची समान संधी आहे, म्हणून आज भाजप सुद्धा या जागेवर दावा सांगत आहे। याच जागेसाठी इच्छुक असलेल्या सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीचं संख्याबळ फक्त कागदावरच आहे असं म्हणत डिवचलंय। भारतीय जनता पार्टीचे पुणे, पिंपरी चिंचवड नगरपालिका, आमच्या अपक्ष आघाडीतले नगरसेवक असे मिळून एक मोठी संख्या नगरसेवकांची पुणे जिल्ह्यात आमची निवडून आली आहे। त्यामुळे निश्चितपणे या दोन्ही महापालिका जेडपी, पंचायत समिती, नगरपालिका यातलं म्हणून भारतीय जनता पार्टी पण एका मोठ्या संख्याबळानुसार ही निवडणूक लढेल। परंतु निश्चितपणे महायुती म्हणून आमचा फार मोठा आकडा आहे। आदरणीय देवेंद्रजी, सुनेत्रा वहिनी आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवतील महाराष्ट्रभर कोणी कुठल्या जागा लढायच्या, आणि ती जर का भारतीय जनता पार्टीने लढायची वेळ आली तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला सक्षमपणे सामोरं जाण्यास तयार आहे। तुमच्या सध्या काय बैठका सुरू आहेत, कारण की तिकडे राष्ट्रवादीने आज बैठक घेतलेली आहे भाजप म्हणून? नाही, आमच्यात आता अशी पद्धत नाही। एकदा क्लॅरिटी आली की कुठली जागा कोणी लढायची आहे, कारण विधान परिषदेची निवडणूक एकट्या पुण्याची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे, आणि त्यामुळे एकत्रित विचार याचा होईल, पॅन महाराष्ट्राचा होईल। एकूण जो विचार होईल त्याप्रमाणे एकत्रित नेते म्हणून ठरवतील, आणि जी वाटेला येईल ती जागा ते सक्षमपणे लढवायला आम्ही तयार आहोत। पुण्याच्या बाबतीत भाजपची काय भूमिका आहे? कारण की पुण्याची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा आहे। भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स हा प्रचंड मोठा आहे एकूण जिल्ह्यात जर का आपण आमचा आकडा बघितला तर खूप कमी वेळात खूप मोठा आकडा नगरसेवकांचा आमचा आहे। तो 350 पर्यंत आमचाही जातोय। आम्ही सुद्धा काही कमी आकड्याला राहिलेलो नाही आहे, आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीने लढावी, पण त्याबद्दलचा अंतिम निर्णय आदरणीय देवेंद्रजी, रवीजी चव्हाण, बावनकुळे साहेब मिळून घेतील। सर, इकडे इच्छुकांची यादी पुढे येते यावर? निश्चितपणे मी पण आता अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, 5 टर्म नगरसेवक आहे, 3दा पक्षनेता म्हणून जबाबदारी झाली आहे, स्थायी समितीचं अध्यक्ष झालो। त्यामुळे निश्चितपणे मलाही असं वाटतं की माझ्या पक्षाने माझा विचार करावा, परंतु निश्चितपणे भारतीय जनता पार्टीत ही पद्धत आहे
की श्रेष्ठी आमचा पक्ष निर्णय करतो आणि जो निर्णय करतो तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 68 आहे. त्यामुळे शिंदे गट नेमका कोणाला साथ देणार हा प्रश्न देखील गुलदस्त्यात आहे. मात्र सातारा नगर परिषदमध्ये भाजप आणि शिंदे गटातील राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. त्यामुळे शिंदे गट भाजपला साथ देण्याची शक्यता कमी असल्याचं मत पत्रकारांनी व्यक्त केलं आहे. ही निवडणूक केवळ एका पुण्याच्या जागेची नाही तर इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर ज्या जागा आहेत या सगळीकडे जी त्या महायुतीमध्ये त्यांची चर्चा होईल. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत इतर ठिकाणी लागू शकते भाजपला किंवा शिंदे सेनेला लागत असेल. मग इथं भाजपला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याची खेळी मला तरी वाटत नाही शिंदे सेना करेल. कारण त्यांचा साताऱ्यातला अनुभव आपण आत्ता बघितलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिथं शिवसेनेचं संख्याबळ असतानाही भाजपने ज्या पद्धतीचं ताकद वापरून ते हे केलं तिथल्या त्यांच्या जखमा अजूनही भरलेल्या नसतील. ते पाहता शिवसेना पुण्यात भाजपला पाठिंबा देईल अशी कुठली वेळ येईल असं आता तरी वाटत नाही. एकंदरीतच आता पाहायला गेलं तर दोन्ही पक्षांकडून स्थानिक पातळीवर रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे. पक्षश्रेष्ठींपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे भाजप स्वतःकडे ही जागा खेचून आणण्यात यशस्वी होतं की सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचा हा गड राखण्यात यशस्वी होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.